नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आपण कोणत्याही कामाचा किंवा गोष्टीचा विचार करणे चांगले मानतो, पण जर हे विचारसरणी खूप खोलवर गेली असेल, म्हणजे जास्त विचार करत असाल, तर ते चांगले नाही, ते खूप वाईट आहे. अतिविचार कधी कधी इतका वाईट स्वरूप धारण करतो की लोक निराश आणि अस्वस्थ होऊ लागतात. एखाद्या व्यक्तीच्या अतिविचारामुळे त्याचा निर्णय क्षमतेवर परिणाम होतो, तसेच तणाव निर्माण होतो. यामुळे लोक नकारात्मक विचारांमध्ये बराच वेळ घालवू लागतात. कधी कधी तो इतका वाईट होतो की त्यातून बाहेर पडणेही सोपे नसते. तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही अतिविचार करत आहात, तर या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. नंबर 1, अतिविचार. हे मुख्यतः एका भावनेमुळे निर्माण होतो, ती म्हणजे भीती होय. लोक जेव्हा सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करू लागतात, तेव्हा ते थांबतात. आपण नकारात्मक गोष्टी प्रत्यक्षात असण्यापेक्षा खूप मोठ्या आकारात पाहू लागतो. पुढच्या वेळी अशा वेळी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जावे लागेल तर थोडा वेळ थांबा. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही नकारात्मक विचार करत आहात, त्यात चांगले किंवा बरोबर काय आहे याचा विचार करा. तुमच्या समोर सकारात्मक परिणाम पाहण्याचा प्रयत्न करा. 5 वर्षानंतर तुमच्या आयुष्याच्या संदर्भात एखाद्या नकारात्मक घटनेचे काय महत्त्व आहे हे देखील तुम्ही स्वतःला विचारू शकता. नंबर 2, भीतीबद्दल दृष्टिकोन बदला. एकतर तुम्ही भूतकाळातील अपयशांमुळे घाबरत आहात किंवा इतरांच्या अपयशांच्या सामान्यीकरणामुळे घाबरत आहात. लक्षात ठेवा की गेल्या वेळी काहीतरी कार्य करत नसल्यास याचा अर्थ असा नाही की ते यावेळेही तेच करतील. प्रत्येक संधी ही नवीन सुरुवात असते. नंबर 3, अंदाज लावता येत नाही. भविष्याबद्दल कोणीही अचूकपणे सांगू शकत नाही. तुम्ही भविष्याची काळजी करत वर्तमानात जगत असाल तर ते योग्य नाही. भविष्याऐवजी वर्तमानाचा विचार करा, तरच तुम्हाला आनंद मिळेल. नंबर 4, तुमच्या सर्वोत्तम गोष्टी स्वीकारा. कधी कधी भीतीचे कारण असेही असते की तुम्ही स्वतःला चांगले, मेहनती किंवा तुमच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित समजत नाही. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केले, तेव्हा जे काही निष्पन्न होईल ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. कधी कधी यश अनेक गोष्टींवर अवलंबून असते ज्यावर तुमचे नियंत्रण नसते. नंबर 5, कल्पना करा ती शेवटची वेळ आहे. तुम्ही जेथे आनंद साजरी करत आहात ते तुमच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष आहे अशी कल्पना करा आणि जगा. तुम्ही सोडलेल्या वेळेत तुम्हाला कोणत्या 3 गोष्टी करायला आवडू शकतात? या 3 गोष्टी व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात, जसे की पालकांसोबत वेळ घालवणे, पुस्तक वाचणे, एखाद्या सुंदर ठिकाणी सहलीला जाणे इत्यादी. किंवा कदाचित तुम्हाला बसून तुमच्या जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारायच्या असतील. तुमच्या या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. नंबर 6, नेहमीच्या कामामध्ये जास्त जोखीम घ्या. तुम्हाला नवीन रेसिपी करायची आहे, पण ती खराब होण्याची भीती आहे का? आता तुम्ही ती तयार करावी लागेल. ती चांगली झाली असेल तर छान, तसे झाले नाही तरी काय चूक झाली याचा अंदाज लावा. यामुळे सर्वात वाईट काय होऊ शकते याचाही विचार करा. नंबर 7, नव्या ॲक्टिव्हिटीमध्ये सामील व्हा. तुम्हाला वर्कआउट सेशनमध्ये सामील व्हायची आहे, परंतु लाजिरवाण्या भीतीने असे करत नाही आहात का? सर्व तज्ञ पहिल्या वेळी नवशिके असतात. तुम्ही कोणताही नवीन क्रियाकलाप वापरण्यासाठी निवडत असाल तर ते पूर्णत्वाला न्या. लक्षात ठेवा की सर्वत्र नवशिकण्यांसाठी वर्ग आहेत
जसे की झुंबा, बरे किंवा अगदी SLT वर्कआउट, जिथे तुम्ही सहभागी होऊ शकता. नंबर 8, आवडीचे काम पुढे ढकलण्याऐवजी करून टाका. विचार करा, तुमची अशी कोणती इच्छा आहे जी तुम्हाला खूप दिवसांपासून करायची होती, परंतु तिला प्राधान्य देता आले नाही. हे काम करण्यापासून तुम्हाला जे काही आवडत असेल त्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण करा. नंबर 9, परफेक्शनिस्ट बनणे थांबवा. कशाचीही अपेक्षा करू नका किंवा सर्वात वाईट अपेक्षा कोणती असणार याचा विचारही करू नका. यानंतर तुम्हाला जे मिळेल ते बोनस सारखे असू शकते. आपण स्वतःला थोडे कमी गंभीरपणे घेऊ शकता का? तर असे का, हे एकदा विचारा. खरं तर आनंद, कल्पना आणि सृजनशीलता यासारख्या गोष्टी नेहमीच उघडपणे समोर येतात, गंभीर मार्गाने नाही. नंबर 10, कधीतरी तुमच्या मनाचे ऐका, मेंदूचे नाही. मुद्दा असा आहे की मनाचा वापर करण्यात काहीच गैर नाही. मेंदू ही एक उत्तम गोष्ट आहे जे निर्णय घेताना तुमची सुरक्षितता विचारात घेते आणि स्मार्ट निर्णय घेते. पण मन नेहमीच प्रयोग करण्याच्या बाजूने नसते. आपल्या मेंदूला दिनचर्या आवडते कारण ते सुरक्षिततेची भावना आणते. पण आयुष्यातील प्रत्येक निर्णय शहाणपणाने घ्यावा असे नाही. तुम्ही पूर्णपणे समजूतदार असता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी अनेक शक्यतांची दारे बंद करत असता. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गोष्टींबद्दल नेहमी तार्किक राहायला आवडत असेल तर काही काळ तुमच्या मनाचे ऐका. तुमचे हृदय काय सल्ला देत आहे ते पहा. हृदय जास्त विचार करत नसेल, असे वाटत असेल, तुम्ही निवांत आनंद घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि अशीच छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.